मानवा चला पटकन. उरकलंय का तुमचं निघायचं? हो. प्रज्ञा पुण्यावरनं आली होती, तिला पण घरी सोडायची होती आणि घरनं आंबे आणि जांभळं पण आणायची होती आपल्याला सातारला. म्हणून निघालो घरी. गाडीत पण पेट्रोल टाकून घेतलं आणि निघालो. रहिमतपूरच्या जवळ गाव आहे माझं, पण जॉबसाठी साताऱ्यात राहावं लागते. घरी पोचलो तर आई बाहेरच काम करत होती. म्हणलं बघावं काय करते. काय करतेस? मग शेंगा वाळत घालू लागलो आईला. बघितलं तर उकडलेले शेंगा. मग काय खाल्ले थोड्याशा आणि दुसऱ्या साध्या आपल्या शेंगा पण होत्या, त्या पण थोड्याशा वाळत घालू लागलो. आईला म्हणलं हरभरा मीच घरात नेऊन ठेवतो, जड आहेत जरा. घरात गेलो तर मनवन वेदिका मांजरांच्या पिल्लांवर खेळत बसल्या होत्या. म्हणलं आपलं पहिलं काम करावं. मग आंबे कुठं पिकत घातले ते बघितलं. त्यातलं चांगलं 25-30 आंबे एका पिशवीत भरून घेतलं. आता म्हणलं आंब्याचं तर काम झालंय, आता जरा जांभळांकडे जाऊन बघावं. घराच्या मागच्या बाजूला जांभळीचं झाड आहे मोठं आणि यंदा जांभळं तर लय लागली होती. झाड नुसतं जांभळांनी भरून गेलंय. म्हणलं आता बरं झालं, यंदा जांभळं लय खायला मिळणार. मधमाशांनी झाडावरच मधाचं पोळं तयार केलंय, त्यामुळे म्हणलं आता जपून काम करायला लागेल आपल्याला. तर भाव म्हणला मी पत्र्यावर वर जातो, वरनं हलवतो, तुम्ही खाली कापड धरा आणि त्यात जांभळं गोळा करा. मग काय खाली कापड धरलं चौघांनी आम्ही आणि वरनं जांभळं टपाटप त्या कापडात सगळी पडली. पडलेल्या जांभळातला कचरा जरा बाजूला केला सगळा आणि एका पातेल्यात भरली ती. आता म्हणलं त्यातली चांगली चांगली स्वच्छ धुवून एका डब्यात न्यावी आपल्याला. जांभळं घेतली डब्यात, जांभळं आंब्याची पिशवी घेतली, गाडीत ठेवली. वेदिकेला म्हणलं चला आता निघूया सातारला.